म्हणून जॉब आहे मुंबई. गुरुवारांना नमस्कार करून बोलायला सुरुवात करते. सांभाळ मी आता मुरुममध्ये राहते, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुला लक्षात आहे की बाजार एवढा बदलला आहे की 40 वर्षानंतर मी कशी सकाळी आली परिणाम म्हणजे गावातलं तुम्ही ओळखत नाही, म्हणजे मी ओळखत नाही, ओळखत असेल अण्णांच्या ती असं प्रत्येक जण बघितली मला फोटो पाहिजे, व्हॉट्सअपला जाऊन बघायची की हा कोण आहे, कसा आहे, इतर तसंच पाहायचं. आम्ही शिवकर पण एकदा मला एका हॉस्पिटलला त्यांनी मला पाहिलं, पण त्याची बायको खूप रडत होती आणि मला वाटलं की ती कारण की मी तिला बघत होती आणि त्यांनी मला पाहिलं असलं. त्यांनी त्या जगताप सरांना विचारलं की ती सुवर्णा कुठं असती, आणि मग म्हटली ती काल कुठं होती. मी शिवकरला पण आत्तापर्यंत ओळखलं नाही, फोटो पण नाही, आज नीट चांगला पाहिला की हा ते असते. म्हणजे असं आपण खूप लांब गेलो आणि आज खूपच जवळ आलो, मला खूपच आनंद होत आहे. आणि माझ्याकडे आता काय होतं, हळूहळू माझ्याकडे नंबर कमी होत गेले, वडील गेले, आई गेले, इकडे सासरचे खूप कमी झाले. आणि मी फोन घेतला तर कुणाला करायचा असं एक मला वाटायचं की आता अण्णांचा सकाळ संध्याकाळ. हा दिवस पाहायला दिल्यामुळे मी धन्यवाद. करण आणि कपिल दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, चिंदवडीला सर्व्हिसला. माझे मिस्टर ह्या स्कूलमध्ये 10 वर्ष होते, ते आता रिटायर झाले आहेत. मला 3 मुलं आहेत, माझी 3ही मुलं डॉक्टर आहेत, सून डॉक्टर आहेत. असं आमचा तिकडे मला 3 मुली आहेत. एक मुलगी माझी MBA झालेली आहे, नवले वितरण कंपनीमध्ये HR आहे, आणि दुसरी मुलगी लोणंदच्या मध्यवर्ती शाखामध्ये हे पुणे जिल्हा मध्यवर्ती नाही सातारा जिल्हा मध्यवर्ती शाखामध्ये कॅशियर आहे. आणि 3 नंबरची मुलगी माझी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 3ही मुली माझ्या जॉबला आहे आणि मी माळकरी समाजातली रामकृष्ण आहे. शेती आणि व्यवसाय फलटणला दोन्ही मुलं मॅगझिन झालं बरं का विषय मला 4 मुली आहेत, 2 मुलींची लग्न झालेली आहे, 2 मुली माझ्या सर्व्हिस लाईन इंजिनियर झालेल्या आहेत, एक कमिशनमध्ये आहे, एक फलटणमध्ये जंक्शन कंपनीचे आहे. सर्व काही ठिकाणी झालेले आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा सर्व्हिसला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, आणि 2 नंबरचा मुलगा MBA करतो. सध्या मुरुममध्ये राहतो आणि सोमेश्वर कार आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा MTech आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याची मंडळीवर सर्व्हिस करते, आणि छोटा मुलगा आहे त्याचा अजून व्यवसाय. माझी 2 मुले म्हणजे एक मुलगी व एक मुलगा असे 2 अपत्य आहेत. म्हणजे इतरांनी नाही केलं तर तू सांग, तर त्याचा उपयोग मला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये शिक्षक यशस्वी कधी झाला की ज्या वेळेला त्याच्या विद्यार्थ्याने त्याच्यापेक्षा पुढे गेला, त्यावेळेला शिक्षक यशस्वी झाला. आणि आज मला ते दृश्य दिसतं. दुसरं वाक्य स्वतःचं संदर्भातलं, एक बाप यशस्वी कधी झाला की ज्या वेळेला त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा पुढे गेला, त्यावेळेला बाप यशस्वी झाला. त्याही बाबतीत मी यशस्वी झालेलो आहे. 2 मुलं, एक मुलगा नुकताच केंद्रीय कर्मचारी म्हणून नेव्हीमध्ये काम करून नियुक्त झालेला आहे, आणि दुसरा मुलगा आणि सून डॉक्टर आहेत आपल्या किवळ्याला. आणि मोठी सुनबाई म्हणजे जो निवृत्त होऊन आलेला आहे त्याची पत्नी म्हणजे मोठी सुनबाई ही MSc BEd अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारकमध्ये शिक्षिका आहे. म्हणजे ही 2 वाक्य कोणती की एक बाप आणि एक
शिक्षक यशस्वी झालो. तर अशा पद्धतीने आज खरं तर आनंदाचा मेळा तुमचा, भाषणाचं खरं नकोच, सगळ्यांनी एकत्र असं नसतं. त्यामुळे मी 2च वाक्यामध्ये आवर्त घेतो, नाही तर मराठीमध्ये बोलायला फार आहे. आत्ता जे भाषण झालं ना, म्हणजे मी काय म्हणतो की शिक्षक यशस्वी आम्ही सर्व यशस्वी झालो हे सगळं पाहून माझे शब्द संपवतो. धन्यवाद. तालुक्यात 1 वर्ष सर्व्हिस केली आणि ट्रेन होतो. BSc फर्स्ट क्लास मला मिळाला आणि लगेच सर्व्हिसला लागलो. आणि खेडेगावातलंच मी आहे. आमचं गाव 500 लोकसंख्येचं आहे. त्यामुळं खेडेगावातल्या मुलांनी शिकलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे हा ध्यास होता. आणि त्यामुळं वाणेवाडीला पुन्हा इथं आलो. एक लक्षात घ्या की घोलप साहेब नसते, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नसतं तर तुम्ही शिकला नसतं. कारण एक हायस्कूल इकडं नेरेला आणि एक वडगाव निंबाळकर, इतकं लांब जाणं शक्य नव्हतं. मुलीला तर मुली शक्य नव्हतं. पण 68 साली इथले काही ग्रामस्थ घोलप साहेबांच्याकडे गेले आणि हायस्कूल काढा म्हणले. पहिल्यांदा अगदी गावात 1-2 जणांच्या माडीवर कुठं आणि असं इथं यादवांच्या इथं हायस्कूल. हे मला का आठवते, कारण जुन्या ह्याच्यामध्ये मी 71 साली इथं आणि 71 साली इथं आल्यानंतर शाळेला इमारत नाही. एक शिक्षक बोलायला लागले की सगळ्या वर्गात ऐकू यायचं त्या यादवांच्या घरामध्ये. ज्याचा आवाज मोठा तो शिक्षक त्या ठिकाणी मोठ्यांदा म्हणायचा. आणि त्यामुळं वाणेवाडी हे माझं पहिलं 1 वर्ष जरी मी माझ्या तालुक्यात सर्व्हिस केली असेल तरी नंतर या वाणेवाडीला आल्यानंतर पुन्हा BEdला मी गेलो. 1 वर्ष BEd करून आल्यानंतर पुन्हा वाणेवाडीच मला दिली. आणि त्यामुळं वाणेवाडी हे पहिलं लेकरू समजा. वाणेवाडी हे पहिलं लेकरू का? पहिल्या लेकरावर जरा आपलं जास्त प्रेम असतं. आता लेकरंच कमी झाली. पूर्वी 6-6, 8-8 दादा असायचे, हल्ली 1. हम दो हमारा 1. त्यामुळं शिक्षक घराणं आमचं झालं. घोलप साहेब आणि जगताप साहेब हे दोघं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं ऑफिस पहिल्यांदा जिल्हा परिषदमध्ये होतं. हे लक्षात घ्या. आता एरंडवण्याला मोठं ऑफिस आहे, इमारत मोठी झाली. पण मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेला घोलप साहेब जगताप साहेब असे बसलेले असायचे. पण इंटरव्ह्यू काय, आम्ही आत गेलो. असंच 1 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, BSc फर्स्ट क्लास आहे. मग घोलप साहेब म्हणले जगताप यांना बघा कुठलं जवळपास द्या. जगताप साहेबांनी काठी गेली जिथं मी मुख्याध्यापक शेवटी जाऊ काठी. मग का म्हटलं मी मला सातारपासून जवळ असं द्या. बरं ते म्हणलं वाणेवाडी. वाणेवाडीला सुरुवात झाली आणि शेवटी काठीला मुख्याध्यापक म्हणून मी रिटायर झालो. आणि त्यामुळं नंतर मग हे घोलप साहेब जगताप साहेब आमचे तास बघायला मागं बसायचे. हे लक्षात घ्या त्यावेळेला. आणि त्यामुळं आम्ही इतके तज्ज्ञ झालो की जी जबाबदारी शाळा सोपवल ती जबाबदारी घ्यायची. या संस्थेमध्ये तुम्ही तर शिकलेला आहातच, पण आम्ही सुद्धा खूप शिकलो आणि संस्थेनं बऱ्याचशा आम्हाला संधी प्राप्त करून दिल्या. ज्यावेळेला ह्या वाणेवाडीत आलो त्यावेळेला मी मुख्याध्यापक होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. काय आहे असिस्टंट टीचर म्हणून सर्व्हिस करायची, पण पर्यवेक्षक घोटवड्याला 12 वर्ष काम केलं. चरोली म्हणून मोठं गाव आहे, चरोलीला उपमुख्याध्यापक म्हणून 1.5 वर्ष काम केलं आणि शेवटी काठीला मुख्याध्यापक म्हणून 2005ला रिटायर झालं. या संस्थेमध्ये समन्वयक समितीमध्ये मला घेतलं, रेक्टर म्हणून घेतलं. मुलांचं उन्हाळ्यात सुट्टी असायची तिथं मग काम करायची संधी मिळाली.
शाळेचं सामान कमी जास्त करायचं, जे जे संस्थेनं सोपवलं ते प्रामाणिकपणे केलं आणि त्यामुळं ही संस्था मोठी आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं घोलप साहेबांचा या ठिकाणी हार घालून सत्कार केला. घोलप साहेब आणि मामासाहेब मोहोळ हे दोन त्यावेळेला यायचे नेहमी शाळेत. मामासाहेब मोहोळांची गाडी असायची आणि घोलप साहेब त्यातनं यायची. आणि याच मामासाहेब मोहोळांच्या मुलगा अशोक मोहोळ यांच्या हस्ते माझा निरोप समारंभ झाला. त्यावेळेला शिंदे सर पण आले. या वाडीमध्ये घोलप साहेब इतक्यांदा आले आणि त्यामुळं त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. कारण घोलप साहेबांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता. पुणं सोडलं तर पुण्याच्या बाहेर शिक्षण नव्हतं. बारकी बारकी ही वाणेवाडीसारखी गावं आणि त्यामुळं त्यांनी ध्यास घेतला आणि एवढ्या 50 शाखा झाल्या. आणि त्यामुळं या वाणेवाडीत आल्यानंतर मुख्याध्यापक हे होते पहिल्यांदा देवरे सर आणि देवरे सरांच्या नंतर ते STC होते. पण 9वी 10वी निघाल्यानंतर ही या शाळेमध्ये पहिल्यांदा LT कदम BSc BEd आली आणि 71 साली मी आल्यानंतर माझ्याकडं सगळं शास्त्रच, गणित अजिबात नव्हतं. शास्त्र पाहिला असेल बऱ्याच किंवा त्या धर्तीवरचा मला वाटतं जया बहादुरींचा सिनेमा निघाला मिली. हे सगळे जीवनात हा संघर्षाचाच भाग आहे. तुम्हाला सगळं ऐकतं काय मिळणार नाही आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही. तुमचा जो सारी पाठ आहे त्याच्यावरच्या कावड्या काय तुम्ही म्हणताल तसं पडणार नाही, कधी उलट्या पडतील. हे सहन करायला शिकलं पाहिजे. आपल्या मुलांना ते शिकवलं पाहिजे, नातवंडांना शिकवलं पाहिजे की बाबा रे सिनेमात जसं जीवन असतं तसं नाही. त्याच्यात खाचखळगे टक्केटोणके हे तुम्ही सहन, ते करमणुकीचा भाग आहे. पण संघर्ष हा जीवनातला खरा स्थायी भाव आहे. मध्ये एका पुस्तकात वाचनात आलं की स्वार्थ 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 सगळे त्याला वाईट मानतात. पण त्या लेखकाने फार सुंदर केलं. म्हणजे मुलाचा जन्म झाला तर ते दोन्ही मुखी आवडूनच बाहेर येते. माझं कोणाला द्यायचं नाही म्हणजे ही उपजत जन्मजात स्वार्थ हा माणसा. आणि स्वार्थ आहे म्हणूनच संसार सुखी होतो. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी इस्टेट, माझी जमीन, माझं घर, हे सगळं माझं माझं केल्यामुळं तर तुम्ही संसार करता, तुमच्या मुलांना घडवता. आणि संसार यशस्वी झाला कधी म्हणतात माझी मुलं चांगली सेटल झाली. पण त्याच्यामध्ये थोडीफार स्वार्थी भावना आहे. पण स्वार्थ हा पराकोटीचा असू नये की दुसऱ्याच्या हितसंबंधाला बाधा येईल. दुसऱ्याचं काय वाईट करून तुम्ही तोचा स्वार्थ साधत असताल तर तो स्वार्थ वाईट. ही भावना ही जीवनात अनेक असे पदर आहेत. आपल्या एका लेखकाने फार सुंदर सांगितलं. म्हणजे तुम्ही वयाची 60 ओलांडली की तुमचं आयुष्य कधी यशस्वी होईल ज्यावेळेस तुम्ही अधिकाधिक मित्र जोडता. मग त्यांना प्रश्न विचारला अधिकाधिक मित्रांचा उपयोग काय. म्हणजे जेवढे वेगळ्या क्षेत्रातले वेगळ्या पातळीवरचे तुमचे मित्र तुम्हाला जोडले जातील तेवढ्या जीवनातला एक एक पैलू तुम्हाला नव्याने समजेल आणि तुमचं जीवन हे अधिक सुखी समाधानी आणि पुढचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल. म्हणून मित्र ही तुमची खरी संपत्ती. आता चांगली माणसं, चांगले मित्र हे तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा देत असतात. साधी क्रिकेटची मॅच पाहिली आणि ती जर भारताने जिंकली तर दुसरा दिवस आपला आनंदात जातो, कारण ती एक प्रकारची ऊर्जा मिळाली. ही ऊर्जा हा खरा जीवनाचा स्थायी भाव आहे आणि त्याच्यामुळे जीवन अधिक सुलभ, सुखी, आनंदी. जन्मानंतर मृत्यू हा ठरलेलाच आहे. म्हणून मृत्यू निश्चित आहे. म्हणून दररोज काय संध्याकाळी झोपताना विचार करतो का अरे आपण कधी जाणार आहे, असं कधीही माणूस विचार करतो. समाधानाने सुखाने झोपत असतो. जायचंय सगळ्यांना पण जाताना इतरांना आनंद देता आला, माझ्यामुळं काही
मी माझ्यावर जी सामाजिक बांधिलकी आहे त्याच्यातलं काही ऋण फेडता आले तर तेही जरूर करावं, कारण त्यामुळं तुमचं जीवन सफल आणि समाधानी होईल आणि तुमचा जो पुढचा काळ आहे तो अधिक समाधानी. मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्या मुलांना मुलींना पुढील वाटचालीसाठी तुमचं जीवन आरोग्यमय सुखशांतीने भरलेलं, तुमची मुलं बाळं नातवंड ही जी प्रवृत्ती असते, पैसा किती मिळतोय त्यापेक्षा मला ज्या कामात समाधान आहे ते काम मी किती चांगल्या पद्धतीने करतोय. आम्हाला कधीही पश्चाताप झाला नाही की शिक्षकी पेशात आलो. 50 वर्षी BSc झाल्यानंतर बरेच लोक काय एवढा BSc झाला आणि मास्टर झाला, पश्चाताप झाला नाही, कारण त्याच्यात आंतरिक समाधान होतं. आणि म्हणून आपल्या कामामध्ये नवीन चांगलं काम करायचं असेल तर माझं काम हे सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे, मी जे काम करतोय ते चांगलं झालं पाहिजे, त्याच्यातलं 4 लोकांचं भलं झालं पाहिजे. ही जर भावना असेल तर तुम्हाला कधीही कामाचं असमाधान मिळणार नाही, कधीही नैराश्य प्राप्त होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. ज्यांनी 2-3 महिने अविरत श्रम केली, 3 महिन्यापासून फरांदे सरांचे फोन येत आहेत, रवी वगैरे सगळी मंडळी घरी आली, म्हटलं फार तुम्ही चांगला उपक्रम करताय. मुली आवर्जून आल्या आपल्या संसाराच्या व्यापातून. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं म्हणतो. खूप आनंद झाला, कारण मंजुळा चव्हाण, नंदा कदम ह्या विद्यार्थिनी, नंतर माझे काही विद्यार्थी मुख्याध्यापक झाले, प्राचार्य झाले, प्रमोद जगतापसारखे विद्यार्थी, आणि एक आणखी विनोदी आठवण सांगतो. सोमनाथ कोळपे आपला चालक आहे, तर मी STनं प्रवास करतो आणि निम्म्या तिकिटात प्रवास होतो. मंडळी 1-2 वेळा बरोबर होतो. सोमनाथनं नमस्कार सर, तर नमस्कार झाल्यावर मंडळी म्हणजे हे कोण आहे, म्हणून माझा विद्यार्थी. म्हणजे अरे वा, गाडी फार जोरात चालवतोय, म्हणून काळजी करू नको, तो वानेवाडी शाळेचा विद्यार्थी आहे आणि खेळातला आहे, खो खोतला आहे, त्याला कुठं थांबायचं कसं थांबायचं त्याला चांगलं माहिती, घेऊ नको म्हटलं काय. तर मग अशी नंदकुमार जगताप सर तुमच्या विषयामध्ये मी पहिला आलो, 10 रुपये बक्षीस मिळालं, पण ते 10 रुपये बक्षीस माझ्या हृदयामध्ये आहे. त्यावेळेला फार कमी, आता 1000 रुपयाची बक्षिसं मिळतात मुलांना. तर या मला गोष्टी सांगायच्या की अतिशय तुम्ही चांगल्या प्रयत्नात आहात, चांगले कार्य केले. कोणी संस्था चालक आहे, कोणी शिक्षण संस्था काढल्यात, कोणी चांगल्या शब्बीर शेख सारखा जिल्हा परिषदेच्या चांगल्या विभागामध्ये आज नासापर्यंत जातोय. आणि काही जण माझे मी पत्ते घेतलेत, काही फोन नंबर घेतलेत, तर काही ना काहींच्यावर दुर्दैवी प्रसंगी आले असतील. काळे सरांनी सांगितलं की हे सगळं चक्र चालणार. 9 नोव्हेंबर ही तारीख मला का जरा वाटली, तर चांगली गोष्ट आहे. 9 हा अंक बऱ्याच जणांना शुभ वाटतो आणि चांगलं आहे. चांगला कार्यक्रम केला. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझ्या शिक्षक सहकार्यांनाही माझी त्यांची माझी आज भेटी झाल्या. धन्यवाद. मला या वानेवाडी शाळेत असल्यापासून या शिक्षकांनी शेवटी आभार मानायलाच ठेवलं होतं आणि आता आभार नाही मानत. मला 2 शब्द सांगायचे की तुम्ही जो कार्यक्रम केला आहे तो सुंदर केला आहे. इतका सुंदर केला आहे की त्या मॅडम यांना म्हणलं की सर सर उठून आल्या, तर एक त्यावरून एक विनोद की जाणून बुजून नसावा. तो विनोद काय, तर एक मुलगी बघायला जातो. मुलगा असतो बोबडा. आता ते बोबडं मुलगं ज्या वेळेला लग्नाचं मुलगी बघायला जातो त्यावेळेला त्याला आईबाप सगळं सांगतात, मध्ये आधी बोलू नका नाही तर तुझं लग्न मोडल. आता ते गप्प बसतं. तेवढ्यात ती मुलगी येते आणि त्याला चहा पाणी देते. मुलगी सुंदर असते. आता तेवढ्यात काय होतं, तेवढ्यात त्या मुलीच्या अंगावर एक किडूक असतं, ते चहाच्या वासाने आलेलं, आणि ते किडूक तिला वाटतं ते सहन केलं, पण ते नवरदेवाच्या अंगावर उडी मारतं. तेव्हा म्हणते ती मुलगी म्हणते, अहो तिडा 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 तिडा. तो मुलगा म्हणतो तुटतंय तुटतंय तुटतंय. तर असे अनेक विनोद आहेत. आणि मला तुम्हाला एक
थोडासा झलक दाखवायची की आता माझी कोतडे आली, यांनी बंद केली, ते मोठे जादूगार आहे. आता एक कागद असतात त्या, आणि तुम्हाला एक झलक दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. ही काडी पेटी आणि हातात काय तर ही काडी पेटी पडली. आता यामध्ये काडी पेटीनं हे पेटवायचं आहे आपल्याला. हे पेटवलं, वरती दाखवते, काडी पेटी फेकून दिली आणि हे कागद आहे तुमच्या पुढं. त्या कागदात काय टाकलंय का? नाही. द्या. त्या कागद घेतला, चुरगाळला चुरगाळा चुरगाळा तो तुमचा कागद तुमच्याकडे घ्या आणि थोडं 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 असं 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 करते अशी निर्मिती होते. कशाला पैशाच्या मागा लागतात? खरं रिझर्व्ह बँक तयार करायच्या आधी आपण नोटा छापल्या आणि हे पैशाच्या मागे लागू नका. आता मोरे साहेबांचं नाव काढलं होतं. मोरे साहेबांनी एक जोक सांगितलं होता की वन्स मोर. त्यांना 3दा 4दा वन्स मोर मिळा. मला नाही मिळणार कारण भूक लागली, मला मिळणार नाही. तर ते म्हणले 3दा 4दा शेवटी विचारलं. हा मोरे साहेबांनी विचारलं स्टेजवर, मला वन्स मोर काय देतात? म्हणलं अजून जमलंच नाही म्हणून. तर अशा प्रकारे अनेक विनोद असतात आणि मला नेमकं शेवटी ठेवलं तरी ते संयोजकांनी मला संधी दिली, मी वळत घुसलोय. तर त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही सुंदर कार्यक्रम केला, सगळे लोक आले, निमंत्रण दिलं तर त्याचा मान ठेवला आणि ते आल्यामुळे काळजी माझी आल्यामुळं सगळ्यांचे मी एकदा आभार मानतो. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. या विद्यार्थ्यांनी लखोपती हो, करोडोपती हो असा आशीर्वाद देऊन माझा वेळ खूपच झालेला आहे. आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण या लोकांना धन्यवाद द्यायचा आहे की त्यांनी हा स्नेह मेळावा बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले. घरी येऊन निमंत्रण दिलं म्हणून प्रथम त्यांना धन्यवाद. आणि तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुम्हालाही धन्यवाद. मला एक 2-3 प्रश्न असे विचारायचे की यामध्ये शिक्षक किती जण आहेत? शिक्षक एकच, 2, आहे. बसा बसा. आता तुम्ही सेवेत आहात का? आहात. आता जे सेवेत आहे त्यांना मी आव्हान करू इच्छितो की शिक्षकी पेशा म्हणजे आपल्या आयुष्यात मिळालेला स्वर्ग आहे. काय पिढ्यानपिढ्या त्यांना घडविण्याचं काम आपण करीत असतो. आता थोडं असं वाईट वाटतं की आपल्या देशामध्ये शिक्षकाचं जे स्थान पाहिजे, महत्त्व पाहिजे, ते मात्र त्या शिक्षकाला मिळत नाही. तुम्ही फ्रान्स पहा, अमेरिका पहा, जपान पहा, अतिशय शिक्षकाला महत्त्व दिलं जातं. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एक शिक्षक सिग्नल तोडून शाळेला निघालेला होता. आता ते पांढरं खाकरी असलेले त्यांनी खूप शिट्ट्या मारल्या पण हा काय थांबणार नाही. त्यांनी गाडी नंबरवरून नाव पत्ता सगळा काढला आणि त्याच्यावर खटला बांधला. काय आता खटला भरल्यानंतर 10 ते 12 दिवसातच काय
त्याला कोर्टाचं बोलवणं आलं. आता बोलवणं आल्यानंतर न्यायाधीशांनी प्रश्न केला की तुम्ही नियमबाह्य का वागला, तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यावर तो शिक्षक म्हणाला की सर, मी एक शिक्षक आहे, मला उशीर होऊ नये म्हणून मी हा सिग्नल तोडून शाळेला पोहोचलो. हे ऐकून तो न्यायाधीश त्याने प्रश्न केला, आर यू अ टीचर? शिक्षक म्हणाला, येस, आय एम अ टीचर. आणि हे ऐकल्याबरोबर स्वतः न्यायाधीश उभे राहिले, सगळं कोर्ट उभं राहिलं. किती महत्व आहे. आपल्याकडे याची थोडी कमतरता जाणवते. काय आता अमेरिकेसारख्या ठिकाणी दोनच VIP व्यक्ती असतात, एक शिक्षक आणि दुसरा वैज्ञानिक. तर जपानमध्ये शिक्षकांनी गुन्हा केलेला असला तरी कोर्टाच्या परवानगीशिवाय त्याला अटक करता येत नाही. इतकं शिक्षकाचं गुण. तुम्ही ते सांभाळताय, खूप छान आहे. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करा, कळकळीने करा. नाहीतर आज अशी परिस्थिती आहे की दोन टोलमध्ये टोलवाटोली करायचं आणि वर्गाच्या बाहेर पडायचं. आपण असं करायचं काय? आपण कळकळी प्रामाणिकपणे त्या मुलांना काढवायचं काम करू. ते करा. चिपळूणकर साहेब आम्हाला नेहमी सांगायचे, माझा शिक्षक सकाळी शाळेत येताना तहाट मानेने येतो आणि शाळा सुटल्यानंतर हाच माझा शिक्षक मान खाली घालून. हे त्याला मिळालेली पावती आहे त्या शिक्षकाला. त्यांनी काय 6 तास घेतलेले असतील, 5 घेतलेले असतील, त्यांनी ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे म्हणून तो थकला आणि त्याची मान खाली. शिक्षकांच्या बाबतीत मी एवढं सांगतो, कंपनीत कोण कोण कामाला आहे? 1 2 3. ठीक आहे, जास्त वेळ काही येणार नाही, मला माहिती आहे. मी मग लक्ष तुमचं कुठं असणार आहे. तुम्हाला एक माझं असं सांगणं आहे की वेळेवर कंपनीत जात, तिथंही प्रामाणिकपणे जो आपला जॉब असेल, काम असेल ते करा. वेळेचं बंधन पाळा. तुम्हाला जपानचं एक उदाहरण देतो. जपानमध्ये 5000 कामगारांना घेऊन जाणारी एक ट्रेन आहे. आता एके दिवशी काय झालं, त्या ट्रेनला घेऊन जाणारा जो लोकपाल हे काय आपण म्हणूया ड्रायव्हर, त्याला 5 मिनिट उशीर झाला आणि त्याला खूप वाईट वाटलं की अरे माझ्यामुळं त्या कामगारांना 5 मिनिट उशीर झाला, कंपनीचा किती तोटा झाला. 5000 कामगार गुणिले 5 मिनिट 25,000 मिनिट किती तास झाले. एवढं कंपनीचं नुकसान झालं. विचार केला, त्या कामगारांना सोडलं कंपनी आणि जे रेस्ट रूम असते तिथं जाऊन त्याने आत्महत्या केली की मी हे स्वतः प्रवेश. शेती करणारे किती आहे? छान.
काळानं जात आहे. काय असा एकही महिना यावर्षी गेला नाही की त्या महिन्यात पाऊस पडला. अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान झाले. काय करायचं? माती वाहून गेली. काही शेतकऱ्यांची तर घरं उद्ध्वस्त झाली. काय करायचं? आता काही संस्थांनी असं ठरवलं, बरं का सर, आमची संस्था त्याच्यात सहभागी झाली. तर घरोघरी जायचं, त्यांना सांगायचं की तुमच्याकडे जे काही धान्य असेल, कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर रानाईचं मंदिर आहे आमच्याकडे, तिथं येऊन त्यांनी ती रक्कम किंवा ते धान्य जमा करावं आणि आम्ही ते मग सकाळला सुपूर्त करतो. हा, तेवढाच त्यांना आधार. काय फुल नाही, फुलाची पाकळी. तर ह्या 3 प्रश्नांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचं तुम्ही पालन करावं अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि पुनश्च एकदा नाव घेता घेता राहिलं, माझा लाडका विद्यार्थी गणेश जगताप, त्याची मिसेस पण आहे, ते या कार्यक्रमाला आले. त्यांचे मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अखेरचा तुम्हाला मी आशीर्वाद देतो. गुणवंत व्हा, यशवंत व्हा, आयुष्यवंत. वेळेअभावी अजूनही काही अध्यापकांना मनोगत व्यक्त करायचं होतं. मगाशी गोलब साहेबांच्या नावाने संस्था उभी राहिली आणि म्हणून गेली 2 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो की गोलब साहेबांच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करायचं. त्याला बऱ्याच कायदेशीर अडचणी आल्या. गोलब साहेबांची एक मुलगी हयात आहे, ती अकलूजला, तिची लेखी परवानगी पाहिजे ही मिळवली आणि 6 महिन्यांपूर्वी गोलब साहेबांच्या नावाचा एक रजिस्टर्ड ट्रस्ट स्थापन झाले. सुरुवातीला त्याची व्याप्ती सुपा आणि सुपा परिसरात ठेवणे, याचं कारण सगळ्यांच्यापर्यंत पोचणं अवघड होतं. आणि आम्ही 15-20 माजी शिक्षक विद्यार्थी एकत्र येऊन की गोलब साहेबांनी ज्यांनी एवढं अविरत कष्ट केलं आणि संस्था उभी केली, त्यांचं कुठंतरी स्मरण आणि त्यांची स्मृती जतन व्हावी म्हणून त्यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन केलं. आणि ट्रस्टचा प्रमुख उद्देश असा आहे की आपण सगळे संघर्षमय जीवनातनं शिकलो तर ती संस्था पातळी अतिशय चांगली मुलं आहेत, हुशार मुलं आहेत. संस्था आहे त्या लोकसहभागात आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चालत आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की ज्या कोट्यातून आपल्याला पंखाची बळकटी मिळाली त्या कोट्याकडे अधूनमधून लक्ष द्या. जेवढं शक्य असेल तेवढं सहाय्य करा. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. कोट्याला कधी विसरू नका. आजच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय शेख सर यांनी स्वीकारलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. काही गुरुवारी अशा आहेत की त्यांना मनोगत व्यक्त करायचं होतं, परंतु वेळेअभावी आपण त्यांना संधी देऊ शकलो नाही.
विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा सुरेश जगताप वगैरे जे विद्यार्थी आहेत, रमेश बामणे आहेत किंवा अजून काही बोलणारे आहेत, त्यांनी या ठिकाणी अजून छानसं मनोगत व्यक्त केलं असतं, परंतु वेळेअभावी त्यांनाही आपण वेळ देऊ शकलो नाही. मुलींच्या मध्ये सुद्धा छाया पाटे तर मुंबईवरून आलेली आहे या ठिकाणी, उज्ज्वलाताई या ठिकाणी आलेले आहेत, परंतु त्यांनाही आपण वेळ देऊ शकलो नाही. परंतु या ठिकाणी आपण गणेश जगताप यांना या ठिकाणी यासाठी बोलवलेलं आहे की जेवण केल्यानंतर त्याच्याबरोबर तो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, मुलाखत घेणार आहे. त्याला तुम्ही अशा 4, 5, 5, 6, 6 मुली, 10 मुली एकत्र या, त्याला उत्तर द्या. विद्यार्थ्यांनीही तसं करावं. तो एक छानसे व्हिडिओ तयार करणार आहे आणि आपल्या भेटीसाठी ते पाठवणार आहेत. गुरुवार यांना सुद्धा ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी सुद्धा गणेश जगताप मुलाखत घेताना त्याला आपण उत्तर द्यावीत. तो छानसं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तुम्ही सुद्धा छानसं उत्तरं द्या. खूप खूप लांबून मुलं आलेले आहेत, विद्यार्थी आलेले आहेत. तुम्हाला मी आपल्या सर्व बॅचच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो, सर्व गुरुवर्यांचे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की छानसं जेवण करायचं आहे आणि लगेच शाळा सोडून जायची नाही. या ठिकाणी आपल्याला 4:30-5 वाजेपर्यंत कार्यक्रम शेअर करायचा आहे. आपले